संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी मसाजोगमध्ये प्रशासनानं पोटनिवडणूक जाहीर केली होती. मागील 15 दिवसांपासून मसाजोगमध्ये निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू होता. आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलं होतं. या निवडणुकीत प्रामुख्यानं अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख या दोन उमेदवारांमध्ये थेट सामना बघायला मिळाला. यात सुरुवातीपासूनच अश्विनी देशमुख यांचं पारडं जड मानलं जात होतं. गावातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रात संतोष देशमुख यांच्याबाबत असलेली भावनिक लाट पाहता त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या ठिकाणी सहज विजयी होतील असं बोललं जात होतं. संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं आईच्या प्रचारासाठी मैदानात उतरली होती. त्यांनी अक्षरशः घरोघरी जाऊन मतदारांकडे विजयासाठी आशीर्वाद मागितला. मात्र बुधवारी सरपंच पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि मस्साजोगच्या जनतेनं धक्कादायक कौल दिला. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव केला. मसाजोगच्या गावकऱ्यांनी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात निकाल दिल्यानं आता अनेकांच्या भुवया उंचावल्यात. पण अश्विनी देशमुख यांचा पराभव नक्की का झाला? त्यांच्या पराभवामागे कोणती कारणं आहेत? या निवडणुकीच्या फेरीनुसार लागलेला संपूर्ण निकाल काय? आणि नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख आहेत तरी कोण? ते सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, उर्वरित 18 महिन्यांच्या कालावधीसाठी मसाजोगमध्ये सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी 28 एप्रिलला पार पडली. यावेळी 2 गटात झालेल्या वादामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. पण पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या निवडणुकीत 84% मतदान झालं. म्हणजेच गावातील 2084 मतदारांपैकी 1744 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानं सरपंच पदाची लढत अत्यंत अटीतटीची झाल्याचं बोललं गेलं. त्यामुळे दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये निवडणूक निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आणि धाकधूक पाहायला मिळत होती. बुधवारी सकाळी केस तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. एकूण 3 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडली. पहिल्या फेरीत स्वरूपानंद देशमुख यांना 375 तर अश्विनी देशमुख यांना 229 मतं मिळाली. 156 मतांनी स्वरूपानंद देशमुख पहिल्या फेरीत आघाडीवर राहिले. पण दुसऱ्या फेरीत त्यांची आघाडी घटली. या फेरीत त्यांना 207 तर अश्विनी देशमुख यांना 343 मतं मिळाली. दरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या फेरीत मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी जोरदार कमबॅक करत अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी धक्कादायक पराभव केला. तिसऱ्या फेरीत स्वरूपानंद यांना 332 तर अश्विनी देशमुख यांना 260 मतं मिळाली. झालेल्या एकूण मतांपैकी स्वरूपानंद देशमुख यांना 914 आणि अश्विनी देशमुख यांना 822 मतं मिळाली. तर 8 जणांनी नोटा पर्याय निवडला. दुसरीकडे निकाल जाहीर होता स्वरूपानंद देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि गुलाल उधळत विजयाचा जल्लोष केला. यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत स्वरूपानंद यांनी त्यांच्या विरोधकांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले की मी कालही तेच सांगत होतो आणि आजही तेच सांगतोय की त्यांनी या गोष्टी करायला पाहिजे नव्हत्या. गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबावर जो विश्वास दाखवला होता किंवा न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या पूर्णपणे पाठीमागे होतो, त्यांनी न्यायालयीन लढाच लढायला पाहिजे होता. तसेच यामध्ये माझी भगिनी अश्विनीताई यांचा काहीच दोष नाही. निवडणूक लढण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती, पण त्यांच्यावर दबाव वाढवला. त्यांच्या आडून ज्यांना राजकारण करायचं होतं त्यांनी ही निवडणूक गावावर लादली होती. पण त्यांच्या या दुष्कृत्याला माझ्या या गावकऱ्यांनी समर्पक उत्तर दिलंय असं म्हणत नाव न घेता स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुख यांच्यावर आरोप केलेत. पुढे ते असंही म्हणाले की या निवडणुकीत माझ्यावर अनेक आरोप केलेत. मात्र गावकऱ्यांचा माझ्यावर विश्वास होता. मी या अगोदरही संतोष देशमुख यांच्या लढाईमध्ये समोर होतो आणि यापुढेही समोरच असेल. तसंच येणाऱ्या काळात गावातील आपली कामे कोण करू शकतं हे जनतेने लक्षात घेतलं आणि मला मतदान केलं. या निवडणुकीत समोरून पैशांचा प्रचंड वापर झाला आणि माझ्यावर राजकीय दबाव देखील टाकण्यात आला. पण त्याला न जुमानता गावकऱ्यांनी माझ्या बाजूनं कौल दिल्याचं नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख यांनी म्हटलंय. तर मंडळी, स्वरूपानंद देशमुख हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या गावातील राजकीय प्रतिस्पर्धी मानले जातात. त्यांनी देखील अनेक वर्ष ग्रामपंचायतीतील कामं केली असून यापूर्वीच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून त्यांचा केवळ 9 मतांनी पराभव झाला होता. स्वरूपानंद देशमुख यांचा गावातील जनसंपर्क मजबूत असल्याचं बोललं जात आहे. देशमुख कुटुंबीय भाजप समर्थक असून स्वरूपानंद देशमुख खासदार बजरंग सोनवणे यांचे समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे.
खरं तर मसाजोगची ही सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. देशमुख कुटुंबियांकडून त्यासाठी भावनिक आवाहन देखील करण्यात आलं. त्याचाच परिणाम इतर 3 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. पण स्वरूपानंद देशमुख यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. त्यातच ज्या उमेदवारांनी माघार घेतली होती त्यातील काहींनी स्वरूपानंद देशमुख यांनाच आपला पाठिंबा दिला होता. याशिवाय निवडणूक प्रचारादरम्यान अशा काही घटना घडल्या की ज्यामुळे अश्विनी देशमुख यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या पराभवाचं प्रमुख कारण असं सांगितलं जातंय की त्यांनी आणि धनंजय देशमुख यांनी सुरुवातीपासूनच विकासाच्या मुद्द्यावर न बोलता भावनिक प्रचार केला. पण स्वरूपानंद देशमुख यांनी या भावनिक मुद्द्याला विरोध न करता ही लाट अत्यंत समजूतदारपणे हाताळली. त्यांनी या मुद्द्याचं राजकारण न करता केवळ गावच्या विकासाचा मुद्दा चर्चेत आणला. याशिवाय आणखी एक कारण म्हणजे स्वरूपानंद देशमुख हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत असल्याचा खोटा प्रचार विरोधकांकडून करण्यात आला. स्वतः धनंजय देशमुख देखील असं म्हणाले होते की स्वरूपानंद देशमुख यांना कोणी उभं केलंय यावर मी आणि वहिनी निकालानंतर स्पष्टीकरण देऊ. थोडक्यात धनंजय देशमुख यांनी वारंवार भावनिक मुद्द्याला हात घालून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी परळीच्या माणसाला मतदान करू नका, गावातल्या माणसाला मतदान करा अशा प्रकारच्या घोषणा स्वरूपानंद देशमुख यांच्या विरोधात देण्यात आल्या. पण ही परिस्थिती देखील त्यांनी योग्य प्रकारे हाताळली. लोकांमध्ये एकी ठेवण्यात ते यशस्वी झाले. एवढंच नाही तर प्रचारादरम्यान जातीय ध्रुवीकरण करण्यासाठी बीड कारागृहातून अझहर पठाण या कैद्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती, ज्यात त्या कैद्यानं दावा केला होता की मला संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींनी अमानुष मारहाण केली. पण ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचं पुन्हा त्याच व्यक्तीनं समोर आणलं. धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकरनं माझ्यावर दबाव टाकून मसाजोगच्या निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी ही ऑडिओ क्लिप तयार करायला लावली असं सांगताना अझहर पठाणची दुसरी एक ऑडिओ क्लिप समोर आली होती. त्यामुळे या कॉल रेकॉर्डिंगचा परिणाम देखील मसाजोग येथील मतदारांवर झाला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचारादरम्यान स्वरूपानंद देशमुख यांनी केलेला आर्थिक घोटाळ्याचा एक गंभीर आरोप या निवडणुकीत गेम चेंजर ठरलाय. मसाजोग ग्रामपंचायतीला आवादा पवनचक्की कंपनीकडून सुमारे 58 लाख रुपयांचा CSR फंड मिळाला होता आणि त्यावरून स्वरूपानंद यांनी राजकारण तापवलं होतं. धनंजय देशमुख यांच्यावर आरोप करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. हा निधी कुणाच्या फायद्यासाठी वापरला? हा निधी मिळवताना आणि वापरताना कुणी संधी साधली? असं म्हणत गावच्या विकास कामांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. तसंच 18 महिन्यात तुम्हाला कोणती कामं पूर्ण करायची आहेत, मग 3.5 वर्ष सत्ता असताना तुम्ही काय केलं असे सवाल करत देखील स्वरूपानंद यांनी टीका केली होती. पण या सगळ्या आरोपांवर समर्पक उत्तर देण्याऐवजी धनंजय देशमुख यांनी फक्त भावनिक मुद्दाच रेटून धरला. पीडित कुटुंबाबद्दल बोलणं, खोटे आरोप करणं कितपत योग्य आहे हे ज्याला त्याला कळायला पाहिजे एवढंच उत्तर धनंजय देशमुख देत होते. त्यामुळे आता निकालानंतर धनंजय देशमुख आणि त्यांचा साडू दादा खिंडकर या दोघांना एक प्रकारे विलन ठरवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातोय. बाकी मसाजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अश्विनी देशमुख यांचा झालेला पराभव हा अनेकांसाठी धक्कादायक मानला जातोय. महाराष्ट्रात तर या निकालावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण संतोष देशमुखाची एवढी मोठी भावनिक लाट असूनही गावकऱ्यांनी जो कौल दिला त्यावरही आता टीका केली जाते. दरम्यान या निकालावर आणि प्रचारादरम्यान घडलेल्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.